गणपती बाप्पा जय. लेट्स सो आपली राईड स्टार्ट होते आता. चल आपण कंटिन्यू करूया. हलते इथे उभ्या राहिले एवढा वाऱ्याचा वेग आहे. तुला पण जाऊया. आई एकविरा माऊलीचा जाऊ दो. आई माऊलीचा जाऊ दो. आता आपण आलोय ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र येथील हा गगनगिरी महाराजांचा मठ आहे. महाराज या गाडीतून प्रवास त्याबरोबर आजूबाजूला अशी दोन माती नदी. आता त्याच्यामध्ये आणि छोलेची भाजी, सोजी आणि डाळ आणि भात सर्वात. आता आपण आलोय ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र. आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोर करूया गगनगिरी महाराज मठ. आज संडे आहे तर खूप गर्दी आहे. आता आपण आतमध्ये आलोय. इथे चप्पल काढायचं जे स्टँड आहे ते स्कॅन करूया आपल्याला. चप्पल काढायची स्टँड आहे आणि इथे जर तुम्ही येत असाल तर तुम्ही खोपोली रेल्वे स्टेशनवर इथे येण्यासाठी गाड्यांची वेळापत्रक तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. बरोबर चप्पल स्टँडच्या बाजूला आहे. तिथे आपण चप्पल मस्त की असं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. आणि आतमध्ये फर्स्ट आल्यानंतर इथे 10 ते 1:30 वाजेपर्यंत महाप्रसादाचं काउंटर ओपन असेल. इथे कुपन घेतल्यानंतरच आपल्याला आतमध्ये महाप्रसाद अवेलेबल होतो. म्हणजे आतमध्ये जाऊया आपण आणि गगनगिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन पण घेऊया. आतमध्ये जाऊया बघूया किती सूट वगैरे करायला भेटतंय कसं काय ते. असं काहीच्या बाहेरून असं खूप सुंदर असा स्वामींचा मठ आहे आणि इथले ठिकाण खूप शांत आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. असा सुंदर असा बाहेरून गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आधी तर आपण जेवणाच्या लाईनीत घेऊया कारण कुपन आपल्याकडे. कुपन घेऊया आणि जाऊया. लाईनीत उभं राहूया. ही आहे गगनगिरी महाराज या गाडीतून प्रवास करत. खूप जुनी अशी त्यांची आठवण या मठामध्ये आहे. त्यासाठी लाईन आहे आणि त्या लाईनीत आम्ही पण थांबलो. नव्हे आता काय करणार आहे? जेवणार आहे की नाही जेवणार आहे? हा मठाच्या बरोबर आजूबाजूला अशी दोन साईडची माती नदी. आता पाणी इथे खूप कमी आहे पण पावसाळ्यामध्ये इथे खूप पाणी असतं. सगळं असं फ्लोअर दिसतंय तिथपर्यंत पाणी असतं कधी कधी तर खूप पाऊस पडल्यानंतर. आपल्यासाठी अशी सुंदर अशी व्यवस्था केली आहे. आता आपण लाईनीत उभं राहिलो. या महाप्रसादाचा आपण पण लाभ घेऊ. महाप्रसादामध्ये आणि छोलेची भाजी, सोजी आणि डाळ आणि भात सर्व. तर मग आपण महाप्रसाद घेऊया खोपोलीमध्ये. सगळेजण बसले इथे. सद्गुरू गगनगिरी महाराज यांची पादुका आहे तिथे आणि त्यांचे आसन आहे इथे. असं आकायचा आतपासून हा गगनगिरी महाराजांचा मठ आहे. आता आपण जे आश्रम आहे तिथे जाऊया. तर जेवण वगैरे तर आपलं करून जाऊया. आणि जे आता आपण चाललो आहे
गगनगिरी महाराजांच्या मठाच्या मागच्या बाजूला असलेली गुफा बघण्यासाठी. तर आता आता आपल्याला इथे गाईचा गोठा लागलाय. ते बघू शकता खूप साऱ्या गायी आहेत इथे. हा खूप थंड आहे इथे, बरं वाटलं जरा. मोठ्या 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 म्हणा, हे सगळे छोटे वासरू आहेत इथे. आणि इथे इथे मोठ्या अशा गायी आहेत सगळ्या. सुंदर. खूप वर्षाने जेव्हा माझ्या मामाकडे होते गाय, तेव्हा आम्ही बघितले होते असं लहान वासरू. आज इथे आल्यानंतर जुन्या आठवणी थोड्याशा ताज्या झाल्यात. आणि बोलतात नाही की आपण माया लावली तर समोरचा माया लावतो, तसं काहीच प्राण्यांचं पण असतं. जर आपण त्यांना प्रेम आणि हे केलं तर ते पण तेवढ्याच ह्याने बघू शकताय. बघा जेव्हा आपल्या मामाकडे होते तेव्हा आम्ही बघितलेलं. म्हणजे मामाकडे होते तेव्हा आम्ही छोटे होतो, तेव्हा फोनवरती विचारायचो, अरे ते काय करते खरं लहान असताना. तर आपण नाही ते गगनगिरी महाराजांच्या मठाच्या मागच्या बाजूला ही गुफा आहे. तर आता आतमध्ये जाऊया. ते गोट्याच्या बाजूनेच गुहामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. आणि सगळीकडे पूर्ण हिरवळ आणि डोंगर बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण असा डोंगर भागामध्ये मधोमध असा हा गगनगिरी महाराजांचा मठ आहे. त्यातून गुहेमध्ये जाण्याच्या अगोदर एक आपल्याला मंदिर लागले. त्याच्यामध्ये शंकराची पिंड आहे आणि शंकर पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे. आजूबाजूला असे वेगवेगळ्या प्रकारचे देव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसे की 5 पांडव आहेत, राम प्रभू, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज आहेत, रामदास स्वामी आहेत. आणि व्ह्यू तर बघा की खूप छान आहे इथून. तर गोव्यामध्ये गुहा दर्शन करण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे, लाऊड आहे. आतमध्ये जाऊया इथून. थोडीशी चढण आहे, ती चढावी लागणार. पण असं चांगली कारण दगड आहेत ना, हे जे दगड आहेत ते पायाला लागत आहेत खूप. हे चांगला जागा बघून आपण चालूया. बंडा एकदम पुढे गेलाय टॉप वरती. आपण पण पटापट जाऊया. खूप चढण आहे बघा. तर जेवण वगैरे आपण गुहाच्या एंट्रन्स वरती पोहोचले. आणि इथे बघा कोण आहे, माकड. मला भीती वाटते त्यांची. आपण एवढा भरून फायनली आश्रमाच्या इथे तपश्चर्या केली होती, म्हणजे ते तपस्या करत होते महाराज. तिथे येऊन पोहोचलो आहे. मी सगळ्यांनी गुफा बघूया आपण. सुंदर गगनगिरी महाराज बरोबर त्या मागच्या साईडला एक गुफा आहे गगनगिरी महाराजांची. आणि वरती चढून आण्यासाठी इथे भाविकांना पाणी पिण्याची पण सोय केलेली आहे. बघूया आपण. वरून येऊ बघा, खूप मस्त दिसते. नामस्मरण करण्यासाठी
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे आश्रमात पाताळगंगा नदीच्या काठावर या गुफा आहे, जिथे गगनगिरी महाराज जे नाथ संप्रदायाचे एक प्रमुख होते. त्यांनी या गुफामध्ये दीर्घकाळ तपश्चर्या आणि ध्यान केले. या गुफा नैसर्गिकरित्या तयार झालेल्या किंवा डोंगरात कोरून बनवलेल्या आहेत. ते छान असे स्लोगन्स पण लिहिले उतरताना आपल्याला बघायला भेटते. सज्जनाची संगत धरली तर मनुष्य कोणतं चांगलं होतं. हे तर खरंच आहे. जसा माणूस भेटतो आपल्याला त्याच्यानुसारच आपली संगत काय आहे ते कळतं. जोपर्यंत माणसामध्ये आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की माणसं कशी आहेत, काय आहेत. अजून एक इथे लावलेलं आहे. लेट सी बघूया कुठे आहे, कुठे मोर. एक सेकंड. जंगल आहे त्याच्यामुळे इथे असे गावच्या सारखे प्राणी आढळणे. आणि हा तर बघा माकड. पिंकी, कसा होता तुझा एक्सपिरियन्स? भरपूर चांगला. काय मग तू कष्ट करत कितपर्यंत कष्ट केले तिथे येण्यासाठी? भरपूर कष्ट केले. थांबत थांबत आली, झोपत झोपत पण फायनली पोचली. बोलतात ना, कष्ट दर्शन झाले. केल्याशिवाय परमार्थ भेटत नाही. तर ते आम्ही तिने कष्ट केले. तर ते तिने दाखवून दिलंय आपल्याला की कष्ट केल्यावरती फळ हे नक्कीच भेटतं. त्यामुळे कष्ट करत राहा, फळ तुम्हाला नक्की फळाची भेटेल. अपेक्षा ठेवू नका. नाही असं काय नाही, कष्ट केल्यानंतर फळ फळ आपोआप भेटेल. भेटेल. जास्त अपेक्षा नाही ठेवायची. हा, कष्ट कर, हा बाबा मला हे पाहिजेच आहे, हे पाहिजेच आहे. देव आपल्याला आपल्या नशिबात जे असतं ते देतोच. फक्त ते आपण ओळखलं पाहिजे की आणि ते आपण त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे. यू राईट. येस, राईट. हा, लक्षात ठेवा सगळे सेंटेन्स. इथे आपण खोपोलीच्या मठामधून दर्शन वगैरे करून महाप्रसादाचा लाभ वगैरे घेऊ. आता आपण निघालोय. आपल्याला घरी पोचायला 2.5 तास लागणार आहे. तर चलो कंटिन्यू करा. बघूया, 2.5 तास दाखवत आहे मॅपनुसार. आपण किती वेळात होत आहे आता आपण टाइम लावूया. वाजत आले 2ला फक्त 10 मिनिटं आहे. 2ला फक्त 10 मिनिटं आहे. बघूया आपण घरी किती वाजेपर्यंत पोहोचतोय. ऑलमोस्ट तर मॅपनुसार आपण पोचायला पाहिजे 4:30 पर्यंत ऑलमोस्ट पोचायला पाहिजे. लेट सी, बघूया. जर कुठे थांबलो नाही तर 4:30 पर्यंत पोहोचू. बघूया कितीपर्यंत पोहोचतोय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही किती वाजेपर्यंत पोहोचणार आहे? 4 वाजेपर्यंत. आपल्याला थोडं पुढे जायचं आहे. चलो, जसं की छास वगैरे बी आलंय. अमोलला नाही दिलंय. बरोबर सांगितल्याप्रमाणे आपण बरोबर गुगल मॅपनुसार 4:30 वाजता बरोबर माझ्या घराच्या इथे येऊन पोहोचलो. आणि मला सोडलं आणि बाकीच्यांना तर आपण पनवेल सोडल्यानंतरच बाय गेलो होतं. ते काही येण्याच्या याच्यामध्ये त्यांना काही ब्लॉगमध्ये घेता आलं नाही. तर आता मी पोचली घरी हो. आणि असा काहीसा आपला फर्स्ट राईडचा ब्लॉग आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.